कोण म्हणतं? निंबाळकर म्हणतात. अहो मॅडम, एवढ्या मोठ्या वर्धापन दिनामध्ये एकाच्या माणसाबद्दल काय प्रश्न विचारता तुम्ही? तुम्ही त्यांच्याबरोबर जावा. ओमराजे निंबाळकर म्हणतायत मोठ्या धर्मसंकटात यांना उत्तर द्या. मी तुम्हाला एवढंच सांगेन की एवढ्या मोठ्या 60व्या वर्धापन दिनाच्या दृष्टीनं माझा हा 60वा वर्धापन दिन माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आणि म्हणून एखादा माणूस काय या ठिकाणी बोलतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं गौण आहे. मी त्याला कवडीची किंमत देत नाही. महापालिकेत सुद्धा ऑपरेशन होईल असं सांगितलं जात बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बोलो हर हर हर, बोलो हर हर हर. आमदार देखील सोडून जातील असं मुंबई महापालिकेत सुद्धा ऑपरेशन तुम्हाला फक्त सोडून जातील एवढंच कळतं, धरून राहतील त्याबद्दल काही कळत नाही. आव्हान असणारे उद्धव ठाकरे यांच्या समोर आता, कारण ज्या प्रकारे पक्ष पुनर्बांधणी पुन्हा करावे लागणार आहे, तुमच्यासारखे आमदार जे नेते ते सोबत आहात, त्यांच्या पण कसं पाहता आता पुढे? असं आहे की उद्धव साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत, त्यांचे वंशज आहेत. त्यामुळे अशा खडतर गोष्टीला आणि खडतर आव्हानांना उद्धव बाळासाहेब ठाकरे भीक घालणारी व्यक्ती नाही. 4 दिवसापूर्वीच मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की उद्धव साहेबांचे हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहेत, किती स्टेंट त्यांना आहेत याची तुम्हाला कल्पना नाही. पण गेले 5-6 वर्षे ज्या पद्धतीनं त्या माणसावर आघात होत आहेत, त्या माणसाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, त्या माणसाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नाना तऱ्हेनं छळलं जात आहे. या देशामध्ये असं जर कुठल्या एखाद्या नेत्याला छळलं असतं तर तो नेता हा देश सोडून पळून गेला असता. पण या सगळ्यांना पुढं पाडण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत. घाबरत नाहीत, भीत नाहीत. त्यांच्या कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची धमक उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये आहे, हे तुम्ही विसरू नका. एक जण काय म्हणतो, दुसरा काय म्हणतो, कोण कुठे गेला याच्याबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा उद्धव साहेबांची छाती कसली आहे, त्या माणसाचं हृदय किती बळकट आहे याच्यावर बोला. ऑपरेशन तुडवा शिवसेनेच्या वतीने केलं. ऑपरेशन तुडवा करणार का शिवसैनिक, तसा दावा केला जातोय. ऑपरेशन टायगरला उत्तर. शिवसैनिक हे शिवाचे शिवसैनिक आहेत, हे शिवसेनेचे सैनिक आहेत. आणि सैनिक आपली लढाई कोणत्या पद्धतीनं, कोणत्या कावेबाज पद्धतीनं आणि कोणत्या तऱ्हेनं लढतो हे लढल्यानंतर कळतं, सांगायचं नसतं.